तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। मित्रांनो, मागील 60 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आसना नावाचं चक्रीवादळ तयार होत आहे। हे चक्रीवादळ संपूर्ण राज्यामध्ये धुमाकूळ घालणार आहे मित्रांनो। तसेच आपल्याला आतापर्यंत राज्यात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं, परंतु आज राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। आज आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा भाग काही भागांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आपण जसं की बघू शकताय स्क्रीनवरती, आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला आज दुपारनंतर आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भात पाहिलं तर विदर्भात मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर भयंकर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, देसाईगंज, उमरेड, ताडोबा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळतोय। या भागांमध्ये आपल्याला अक्षरशः अतिवृष्टी सदृश्य पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, अकोट या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, मालेगाव या भागामध्ये आपल्याला हलका पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच जळगावमध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। धुळेमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीतील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच खोपोलीचा काही भाग आपल्याला या भागांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सोलापूर, पंढरपूर, सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। तर मित्रांनो, राज्यातील 2 सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत आपल्याला तुफान मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो। हा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।